चूक नाही जेव्हा मोदीजी आमच्यावर टीका करतात की ही सगळी परिवार, हो आम्ही परिवारवाद आहोत, पण फर्स्ट फूट इन द डोअर म्हणजे पहिलं फूट इन द डोअर हे नक्की परिवारवाद मध्ये आम्हाला मिळतं. पण त्याच्या दुसरे कॉम्प्लिकेशन्स पण खूप असतात. अच्छा. म्हणजे कॉन्स्टंट कम्पॅरिझन की अरे काका जे कोणी ज्याच्या जे तुमचा गॉडफादर म्हणूया आपण असेल राजकारणातला किंवा प्रोफेशनली असेल, हे सगळे कॉन्स्टंट कम्पॅरिझन होत असते हो. की अरे ह्यांचं अचीवमेंट हे मग ह्याचं झालं नाही, मग हा तेवढा हुशार आहे का नाहीये किंवा ती तेवढी हुशार. आणि हे मला एकटीलाच होत नाही, हे वकिलांना होतं, हे कुठलाही लेखक असेल, सगळं कुठल्याही प्रोफेशनल. आणि मी माझं काम फार प्रोफेशनली समजते, माझी जबाबदारी. आणि त्याच्यामुळे काय फार काय. आणि एकतर सगळ्यांना माहिती की शरद पवार खूप कमी बोलतात. खरं. ते घरीही कमीच बोलतात. ते मोजून मापून कुणाला शिकायचं असेल की मोजून मापून कसं बोलायचं, तर ही इज वन ऑफ द फ्यू एक्झाम्पल्स. अनेक अशी लोक आहेत या देशात आणि ती एक लिडरशिपची क्वालिटी आहे. हो. तुम्ही बघा, साधारणपणे अंदाज काढा की जेवढे मोठे लीडर्स देशात जगात आहेत, आणि लीडर म्हणजे काय, फक्त म्हणजे फॅमिलीत पण लीडर असतो, हो. कुठल्याही प्रोफेशनल एखाद्या नेतृत्व गुण कंपनीचे, लागतात. कुठल्याही नेतृत्वात मेन मोठी जी नेतृत्व होतात ना, ते कमी बोलतात, ते ऐकतात जास्त. त्यामुळे एक तर ते कमीच बोलतात, घरीही कमी बोलतात, आणि ते काय फार मार्गदर्शन करायच्या भानगडीत पडत नाही. त्यांचं म्हणणं असतं की यू सिंक ऑर यू फ्लोट ऑर यू स्विम. तुम्ही तुमचं बघा, तुमचं आयुष्य जगा. आणि ते मी करू शकले. आणि तुम्ही म्हणला तसं महिलांनी राजकारणात आलंच पाहिजे, आलंच पाहिजे. आणि त्याच्यासाठी तर आदरणीय पवार साहेबांनी त्या काळात आरक्षण आणलं, आणि एवढा टॅलेंट महाराष्ट्रातल्या महिला, आणि आज देशामध्ये ते महिला आरक्षणाचं बिल सगळीकडे आहे. आणि माझं म्हणणं आहे की महिला म्हणून आमच्याकडे बघू नका. मी तर स्वतःला जेंडरमध्ये पकडत नाही, कारण म्हणजे मला आरक्षण कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही देणार. ते आरक्षण मी मागितलं माझ्यासाठी, महिला म्हणून आरक्षण द्या, तर ते माझं वैयक्तिक म्हणणं आहे की ते चुकीचं होईल. पण हा खूप कॉम्प्लिकेटेड इश्यू माझ्यासारख्या महिलांना होतो. समजा उद्या आरक्षण आलं आणि आरक्षण लागू झालं, मी हट्ट धरला की मी ओपन मधून लढणार, तर मी दुसऱ्यांची सीट घेणार. आणि मी आरक्षणातून लढले तर ज्यांना कदाचित माझ्यापेक्षा जास्त आरक्षणाची गरज आहे त्याची सीट घेणार. म्हणजे जर 50% आरक्षण या देशात महिलांचं झालं आणि आमच्यासारख्या महिला ओपन मधून लढल्या, तर पुरुषांना 40%च राहील. शरद पवारांनी महिला आरक्षणासाठी लढाई केला, तर सुप्रिया सुळेला पुरुषांच्या आरक्षणासाठी लढावं लागेल. क्या बात आहे. पण इट हॅज टू बी 50-50. म्हणजे हा कॉम्प्लेक्स इश्यू आहेच ना. म्हणजे माझी सारख्या व्यक्तीनी कसा मी कुठलाच बेनिफिट घेणार.